यस खूप खूप धन्यवाद मोहन दादा भोईर. वली आपण थेट मॅचच्या दिशेने वराल देवी चषक 2024 ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या स्पर्धेचं उद्घाटन आपण पाहिलं आणि त्यानंतर मात्र उद्घाटन या सामन्याकडे वळूया. पहिली मॅच या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल जॉली स्पोर्ट कामतगर विपक्ष शेलूमाता वल. मोहन दादा भोईर यांची आज मॅच देखील आहे. ऑल द बेस्ट दादा, मॅच साठी तुम्हाला शुभेच्छा. तर या स्पर्धेतील पहिला टॉस शेलूमाता वल टीमने जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय तर फलंदाजीसाठी जॉली स्पोर्ट कामतगर टीमला इन्व्हाइट केलंय. यस 10 खेळाडूंसोबत शेलूमाता वल संघ आपण आज पाहतोय. संजय षटक क्रमांक पहिला फेकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जॉली स्पोर्ट कामतगर टीमच्या माध्यमातून विनोद विथ शैलेश. तर पंचांचा अधिकृत इशारा. आज या स्पर्धेचा पहिला दिवस, पहिली मॅच, पहिला फलंदाज, पहिला गोलंदाज, पहिलं षटक आणि षटकातील पहिला चेंडू. या बलेचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. या फटका तर भरपूर चांगला आहे. क्षेत्ररक्षक महेश भोईर चेंडू पर्यंत पोहोचले जरूर, मात्र चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. या स्पर्धेतील पहिला चौकार. अप्रतिम शॉट आपल्याला पाहायला मिळाला. काय सुरेख फटका समोरच्या दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून प्रयत्न तर भरपूर चांगले झाले होते, मात्र त्यानंतर आपण पाहिला बॅकअप चांगलं मिळालं नाहीये आणि त्या कारणास्तव चेंडू मात्र सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय. आणि पहिल्या बॉल पासून काय कमालीचं टेलिकास्ट तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. ओम फोटोज लाईव्हच्या माध्यमातून प्रोपरायटर अनिल केनी, द मॅन फ्रॉम मानकोली भिवंडी. भरपूर चांगलं कॅमेरा वर्क. वळूया मॅचच्या दिशेने. पहिल्या बॉलवर आलाय पहिला चौकार. यस षटकार ठोकलेला चेंडू सीमारेषे बाहेर. जर प्रेक्षकांमध्ये झेल टीमला तर 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. मंडळाच्या माध्यमातून ते 200 रुपयाचं कॅश प्राइज तुम्हाला दिलं जाईल. आणि त्या दरम्यान बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चौकार. अतिशय सुरेख फटकेबाजी. 2 बॉलवर 2 चौकार आणि त्यानंतर मात्र तिसरा देखील येतोय. यस या स्पर्धेतील पहिली चौकार हॅट्रिक. फलंदाज विनोदच्या बॅट मधून बॅक टू बॅक हा तिसरा चौकार. षटकातील पुढचा बॉल. या वलेचा बॉल देखील खाली क्षेत्रातून ट्रॅव्हल झालाय. यस हा बॉल देखील निघून गेलाय सीमारेषा पार. बॅक टू बॅक हा चौथा चौकार. मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून जॉली स्पोर्ट कामतगर संघ. बॅक टू बॅक हा चौथा चौकार फलंदाज विनोदच्या बॅट मधून आलाय. अप्रतिम सुरुवात या ठिकाणी आपण पाहतोय. संजय पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. या बॉलर्स देखील बॅटची कडा लागली आहे. लक फॅक्टर विनोदच्या बाजूने आपण पाहतोय. प्रमोद भोईर चेंडूचा पाठलाग करतायत. चेंडू अडवला गेलाय. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट देखील चांगलं पाहायला मिळालं. 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 18 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. सुरेख सुरुवात विनोद या फलंदाजाच्या बॅट मधून झाली आहे. 4 चौकार आपण पाहिले. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेणारा चेंडू. सिंगल कंप्लीट. या बॅट कट आणि त्यानंतर मात्र चेंडू शरीरावर आदळला होता. तर 2 धावांच्या पॅनल्टीचा सामना देखील करावा लागेल शेलूमाता वर्ल्ड टीमला, कारण संघ आज मात्र 10 खेळाडूंसोबत उतरलाय. पहिलं षटक कंप्लीट झालंय, त्यानंतर एक खेळाडू ऍड जरूर झालाय. मात्र पहिल्या बॉल पासून तुमचे 11 खेळाडू
इनफिल्डच्या आतमध्ये अर्थातच ग्राउंडमध्ये असणं गरजेचं आहे. 2 धावांच्या पानंडीचा सामना करावा लागेल. त्या 2 धावा आम्ही या ठिकाणी प्लस करतोय. अर्थातच पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्यात, मात्र 2 पानंडीच्या धावा झाल्या आहेत 21. 21 धावा धावफलकावर आपण पाहतोय. अतिशय दमदार सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. जॉली स्पोर्ट कामतगर टीम टॉस हरल्यानंतर फलंदाजी करतायत, मात्र काही फरक पडत नाहीये, कारण पॉवर प्लेचं षटक पॉवरफुल फलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं. षटक क्रमांक 2 गोलंदाज नरेंद्र येतोय. आता मात्र या षटकापासून शिलूमाता वर्ल्ड टीमला कमबॅक करणं खूप गरजेचं आहे. नरेंद्र षटक क्रमांक 2 फेकण्यासाठी पहिलं परिवर्तन आपण पाहतोय गोलंदाजीमध्ये. पॉवर प्लेचं षटक कंप्लीट झालं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण जे आहे ते विखुरलेलं फैलावलेलं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळेल. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक जे आहेत ते डीपमध्ये आपण पाहतोय. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, डीप कव्हर, ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहतोय. यष्टीरक्षक यष्टांपासून जबल संजय, तर गोलंदाज नरेंद्र वरतोय. पहिला पहिलाच बॉल स्वीप केलाय. चेंडू स्क्वेअर लेग मधून डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. एक धाव कंप्लीट झाली आहे. थोडी मिसफिल्ड आणि त्याचं रूपांतर दुसरी धावेमध्ये. चांगली कॉलिंग विनोदच्या माध्यमातून, तालमेल देखील चांगलं पाहायला मिळालं. 2 धावा कंप्लीट झाल्या. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 23 धावा धावफलकावर झाल्यात. अतिशय दमदार सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते जॉली स्पोर्ट कामतगर टीमच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल, या बॉलेस देखील आडव्या बॅटने प्रहार झालाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न विनोदच्या बॅटमधून. पहिल्या 4 बॉलवर 4 चौकार आपण जरूर पाहिले आणि त्यानंतर मात्र रनिंग बिटवीन द विकेट देखील भरपूर चांगलं पाहायला मिळतंय. तसंही तुमची फलंदाजी असो किंवा तुमची गोलंदाजी, संघाला अपेक्षित असते एक चांगली सुरुवात, आणि ती चांगली सुरुवात मात्र जॉली स्पोर्ट कामतगर टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल, या बॉलेचा बॉल टॅप केला ऑफसाईडला. कव्हर क्षेत्रातून क्षेत्ररक्षक पोहोचतात चेंडूपर्यंत. त्या दरम्यान आता मात्र चुकीची कॉलिंग झाली आहे. यस, फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. पहिली विकेट फलंदाज बाद शैलेश. यस, कोणत्या प्रकारे चेंडूचा सामना न करता मात्र परतावा लागते त्या ठिकाणी शैलेश या फलंदाजाला. डायमंड डक 0 धावसंख्येवर बाद झाला. तर नवीन फलंदाज इन ॲट 3 नंबर, 3ऱ्या क्रमांकावरती सचिन मैदानाच्या आतमध्ये. सचिन हा देखील एक तगडा फलंदाज आहे. सातत्याने चांगलं प्रदर्शन या दोन्ही टीमच्या माध्यमातून आपण पाहत आलोय. तर एक चांगलं बॅटल जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. षटकातील पुढचा बॉल, नरेंद्र पुन्हा एकदा. या बलेचा बॉल इनसाइड आउट फटका इनफिल्डच्या वरून उडवलाय. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू अडवला गेलाय. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 28 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. स्क्वेअर लेग मधून चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अडवला जातोय. त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. एक पेक्षा आधी एक, काही एक नाही. वरालदेवी क्रीडा मंडळ 40+ ताडाली आयोजित वरालदेवी चषक 2024 या स्पर्धेला या ठिकाणावरनं सुरुवात झाली आहे. आज या स्पर्धेतील पहिल्या दिवसातील पहिली मॅच आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय. यास आता मात्र सचिन येतोय स्ट्राईक एंडला. दोघेही बंधू आहेत. षटकातील पुढचा बॉल, या बॉलेचा बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने बोलतोय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. त्या दरम्यान विनोद नक्कीच धाव घेण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु सचिन नकार देतोय. षटक समाप्तीचा इशारा. षटक क्रमांक 2 चा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकाची समाप्ती, 1 गडी बाद. धावा धावफलकावर आहेत 29.
2 षटकाचा खेळ कंप्लीट झालाय नक्कीच आणि त्या दरम्यान जगन चौधरी साहेबांचे देखील या ठिकाणी शुभ आगमन होते. त्याचबरोबर भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय अरविंद भोईर साहेब आमच्यापासून रजा घेताना, त्याचबरोबर उद्घाटनीय मान्यवर देखील नक्कीच या ठिकाणावरनं रजा घेताना आपण आलात या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आयोजकांच्या माध्यमातून विशेष आभार. षटक क्रमांक 3 गोलंदाज प्रवीण येतोय. तर प्रवीण पाहूया कशा प्रकारे हे षटक फेकेल. चला थोडं स्पीडअप करा. पहिलं षटक 19 धावांचं तर दुसरं षटक 9-8 धावांचं पाहायला मिळालं. यासाने 2 धावा ज्या आहेत त्या पायनॅन्टीच्या देखील आहेत. तर षटक क्रमांक 3 षटकातील पहिला बॉल फुलटॉस आडव्या बाटने प्रहार झालाय. डीप मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट होत आहेत. सन्माननीय जगनजी चौधरी साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या बलेचा बॉल देखील आडव्या बॅटने खेळून काढलाय. एकच धाव, एक पेक्षा अधिक काही एक नाही. धावफलक 1 ने पुढे सरकलाय. 32 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 3 चा खेळ आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी प्रवीण गोलंदाजी ट्रॅकवर आमच्या कॅमेरा एंड कडनं वळतोय. बलेचा बॉल अतिशय सुपरॅक कव्हर ड्राईव्ह. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू अडवला जातोय. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटची विकेट. फलंदाज बाद. विनोद बॅक टू द डगआउट. नक्कीच 2 धावा कंप्लीट झाल्या त्यानंतर तिसरी धाव घेण्याची आवश्यकता होती का हा प्रश्न जरूर विनोदला विचारला जाईल. मात्र हा तर एक रणनीतीचा भाग असावा कारण नवीन फलंदाज अरविंद मैदानाच्या आतमध्ये येतोय. हा देखील एक तगडा फलंदाज आहे. सातत्याने रेग्युलर क्रिकेट देखील याने गाजवलं होतं. आज मात्र 40+ मध्ये देखील त्याचा धमाका आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर अशा अपेक्षा टीमला असतील त्या फुलफिल केल्या जातील का पाहूया. षटकातील पुढचा बॉल. अजून एक चांगला फटका. फटक्यासाठी जागा बनवली आणि त्यानंतर मात्र काय सुरेख फटका खेळलाय. चेंडू अतिशय दमदार फटका आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावा मिळाल्या. सचिनच्या बॅट मधून निघणारा पहिला चौकार आपण पाहतोय. 4 ने धावफलक 38 वर पोहोचलाय. या बलेस देखील बॉल ऑन साइडला उडवलाय. चेंडू निघून गेलाय सीमा रेषा पार. मिळतील 6 धावा. षटकार. हॅलो हॅलो यस 3 षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. 46 धावा धावफलकावर झाल्या आहेत. आता मात्र शेवटचं अंतिम षटक आहे. मात्र त्यानंतर पुढच्या मॅचचा टॉस या ठिकाणी उडवला जाईल. नेक्स्ट मॅच पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. जय हनुमान पोगाव विपक्ष जय हनुमान गोवे दोन्ही टीमचे कॅप्टन. चला आपण टॉस बॉक्स मध्ये या.
षटक क्रमांक शेवटचा अंतिम षटक प्रमोद गोलंदाजी ट्रॅकवर. प्रमोद भोईर गोलंदाजी ट्रॅकवर. जर विकेट हॅट्रिक साजरी केली तर 1100 रुपयाचं पारितोषिक आहे गणेश दादा ठाकरे यांच्या माध्यमातून. पाहूया ते पारितोषिक या ठिकाणी पटकावलं जाईल का. षटकातील पहिला बॉल प्रमोद भोईर गोलंदाजी ट्रॅकवर. या बलेचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जेल खाली, मात्र चुकी पाहायला मिळते. कॅच ड्रॉप झाली आहे आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. कॅच ड्रॉप झाली आहे आणि ती देखील कोणाची तर अरविंद या खेळाडूची. अर्थातच पहिला बॉल फेस केला आणि पहिल्याच बॉलवर अरविंदला मात्र त्या ठिकाणी जीवनदान मिळालंय. तर हे जीवनदान किती महाग पडेल हे देखील आपल्याला पाहावं लागेल. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल सोडून दिलाय. पंच आमच्याकडे बोलतायत व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल त्या ठिकाणी. यस अगदी योग्य डिसिजन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. उजवी स्टिक सोडून खूपच बाहेर चेंडू हाताला होता. षटकातील पुढचा बॉल. या बॉलच वाट चिकायला लागली आहे. शॉट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक चुकी करतायत आणि चुकीला माफी नाहीये. चेंडू थर्ड मॅन सीमारेषा पार. 4 धावा चौकार. या बॉलर्स देखील बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार. धावा झाल्या आहेत आणि त्या दरम्यान या ठिकाणी सन्माननीय नगरसेवक महेश पाटील साहेबांचं शुभ आगमन होतंय. वेलकम वेलकम वेलकम. यस गरुडा बैलाचे मालक देखील आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम या स्पर्धेमध्ये. या वलयचा बॉल जोरदार अपील. यस पंच सहमत आहेत. फलंदाज बाद. यस महत्वाची विकेट त्या ठिकाणी मिळते प्रमोद भोईरला. या सन्माननीय राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष नाना पाटील साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन होतंय. वरलदेवी चषक 2024 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. चला पोगाव टीमचे कॅप्टन त्याचबरोबर गोवे टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये या. षटकातील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. त्यानंतर टॉस उडवला जाईल. यस विकेट तर घेतली आहे, मात्र 2 बॉलवर 2 विकेट जर आल्या तर 1100 रुपयाचं पारितोषिक आहे गणेश दादा ठाकरे यांच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल. बॉलचा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक मात्र दूर राहिले आणि त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. एक धाव एक पेक्षा आधी एक काही एक नाही. धावफलक जे आहे ते 60 वर पोहोचलंय. फक्त आणि फक्त एका बॉलचा खेळ बाकी आहे. त्यानंतर आम्ही टॉस त्या ठिकाणी उडवणार आहोत. तर दोन्ही टीमचे कॅप्टन चला आपण टॉस बॉक्स मध्ये या. या बॉलेस मिडल ऑफ द बॅट. चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार.
अतिशय दमदार फलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. 4 षटकांमध्ये 66 66 धावा लावल्या गेल्या धावफलकावर जॉली स्पोर्ट कामतगार टीमच्या माध्यमातून. तर 67 धावांचे एक विशाल लक्ष या ठिकाणी उभं गेलंय शेलूमदा वल या टीम समोर. तर चला टॉस साठी या गोवे टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. तर पोगाव टीमचे कॅप्टन आपण देखील या. चला पोगाव टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. यस त्या दरम्यान योगेश दादा चौधरी यांचे देखील शुभ आगमन होतंय. वेलकम, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. जय हनुमान गोवे टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. तर चला जय हनुमान पोगाव टीमचे कॅप्टन आपण देखील या. चला पोगाव टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. तर जॉली स्पोर्ट कामतगर टीमचे कॅप्टन आपण आपला संघ घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा.
यस वली आपण व्यासपीठावर काही मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित झाले आहेत, त्यांना मात्र या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. सन्माननीय नानाजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, आपण साहेबांना सन्मानित करूया. मी नितीन बजागे साहेबांना विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. यस नितीन बजागे साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते नाना पाटील साहेबांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. आपण पाहू शकता व्यासपीठावर या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. नाना पाटील साहेबांचा सत्कार 16 व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतोय. नितीन बजागे साहेबांच्या शुभ हस्ते मायेची उद्गार शॉल, प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ. त्यानंतर सन्माननीय नगरसेवक अर्थातच महेश पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. यस त्यानंतर जगन चौधरी साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत, आपण त्यांना देखील सन्मानित करूया. पुन्हा एकदा मी विनंती करतोय यस त्यानंतर गोवा टीमचे उत्कृष्ट खेळाडू विजय पाटील देखील आपल्यामध्ये आहेत, त्यांना देखील आपण सन्मानित करूया. मी विनंती करतोय नितीन बजागे साहेबांच्या शुभ हस्ते आपण विजय पाटील यांना या ठिकाणी सन्मानित करतोय. थँक्यू व्हेरी मच. स्वागत सत्कार या ठिकाणी झाले आहेत. बोलूया आपण थेट मॅचच्या दिशेने. 67 धावांचे लक्ष आहे. या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल आपण ऐकूया. द व्हॉइस ऑफ पूर्णा भिवंडी, आमचे परम मित्र विकी टावरे. बाद संदेजी वकारे दरम्यान पहिल्या चेंडूवर गडी बाद करण्यात यश प्राप्त होतोय, तो म्हणजे गोलंदाज दिलीप याला. निर्धारित 67 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतोय शेळमाता वळ हा संघ, आणि एक मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना तुमची सुरुवात चांगली झाली पाहिजे, मात्र त्या उलट आपल्याला पाहायला मिळतोय. नरेंद्र येतोय नवीन फलंदाज. यावेळेस उडवलाय चेंडू, जातोय डीप मिड विकेट, सीमारेषा पार, पहिलाच षटकार. आणि अचूक टायमिंग साधून आलेलं होतं, चेंडूला भिरकावून दिलं होतं डीप मिड विकेट, सीमारेषा बाहेर. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता कशा प्रकारे चेंडू खेळाडू कक्षेच्या वरून गेला होता षटकारासाठी. एक लांब पल्ल्याचा षटकार आपण पाहतोय, आणि धावसंख्या वेगाने पुढे सरकते, स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करतोय षटकारानेशी, तो म्हणजे नरेंद्र. नक्कीच जॉली स्पोर्ट्स कामतगर या संघाचे एक जुने खेळाडू, अतिशय उत्कृष्ट खेळाडू कुमार पाटील साहेब येथे उपस्थित आहेत. मी आपणास विनंती करतो की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचे. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. कुमारजी पाटील साहेब, सुस्वागतम, वेलकम.
दरम्यान पुन्हा एकदा दिलीप, पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू जातोय काव कॉर्नर सीमारेषा बाहेर, पंचांचा इशारा येतोय षटकार. खबर आलेली आहे, जे क्रीडा रसिक क्रीडाप्रेमी उपस्थित असतील त्यांना सीमारेषे बाहेर जर आपण झेल पकडता तर आपणास 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. फक्त प्रेक्षकांसाठी, खेळाडूंसाठी नाही, फक्त जे प्रेक्षक असतील त्यांच्यासाठी. आणि जे प्रेक्षक क्रीडा रसिक सीमारेषे बाहेर उपस्थित असेल त्यांच्यासाठी सुवर्ण संधी असणार आहे. जर आपण झेल पकडता तर 200 रुपयाचे कॅश प्राइज असणार आहे. काय फटकेबाजीला प्रारंभ केलाय, लागोपाठ 2 षटकार आलेले आहेत ते म्हणजे नरेंद्र याच्या बॅट मधून. पाहूया षटकारांची हॅट्रिक साध्य करतो की नाही. चौकारांची हॅट्रिक पहिल्या इनिंग मध्ये प्राप्त झाली होती, ती म्हणजे विनोद याने पहिल्याच षटकामध्ये विनोद याने चौकारांची हॅट्रिक साध्य केली होती, म्हणजे लागोपाठ 4 चौकार खेचले होते. दिलीप पुन्हा एकदा सज्ज होतोय. फुलटॉस चेंडू होता, नक्कीच खराब चेंडू म्हणावा लागेल. खराब चेंडू होता, त्या खराब चेंडूचा काहीसा फायदा उचलता आलेला नव्हता, तो म्हणजे नरेंद्र याला. मागच्या 2 चेंडूवर 2 उत्तुंग षटकार खेचल्यानंतर या खराब चेंडूवर कुठल्याही प्रकारे मोठा फटका आलेला नाहीये. संधी हुकलेली आहे. धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या झालेली ती 13. पहिले षटक मार्गस्थ आहे, पहिले पॉवर प्लेचं षटक लेग बायच्या रूपाने धाव आलेली आहे. पुन्हा एकदा दिलीप सज्ज होतोय. मान्यवर कक्ष एनच्या टोकाकडून टप्प्याचा चेंडू होता, शॉट अंपोल, चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार, पंचांचा इशारा येतोय चौकार. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकतो कशा प्रकारे चेंडूला भिरकावून दिलं होतं. डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेट सीमारेषे दरम्यान जातोय. एका टप्प्याने सीमारेषे बाहेर चौकारासाठी. धावसंख्या पुढे सरकते वेगाने. 17 एक बाद 17 काय सुरुवात केलेली आहे. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका, बिग हिट, हवाई फायर, चेंडू जातोय डीप मिड विकेट सीमारेषा बाहेर, पंचांचा अनोखा अंदाज, षटकार. काय फटका आपण पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये. परफेक्ट टायमिंग, एक्झिक्युशन देखील परफेक्ट आणि चेंडू जातोय डीप मिड विकेट सीमारेषा बाहेर. सो ब्युटिफुल षटकार येतोय. पहिल्या षटकाची समाप्ती आपण पाहतोय आणि 67 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अतिशय आक्रमक सुरुवात पाहायला मिळते, ती म्हणजे 1 बाद 23. जसंच तसं उत्तर तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं देताना आपण पाहतोय शेलुमाता वल या संघाला. दिलीप पहिल्या षटकामध्ये, पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये काहीसा महाग ठरलेला आहे. 23 धावा झालेल्या आहेत पहिल्या षटकामध्ये आणि नक्कीच या स्पर्धेचं एक आकर्षण देखील म्हणावं लागेल. जय हनुमान पोगाव संघ तसेच जय हनुमान गोवे दोन्ही संघाचे कर्णधार चला लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये या. गोवे संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. पोगाव संघ थोडा वेळे संदर्भात सहकार्य करा. आजचा या स्पर्धेचा पहिला नक्कीच दोन्ही उपस्थित आहेत. थँक्यू. संदेशजी वकारे, मी आपणास विनंती करतो की आपण टॉस घ्यायचं आहे. सन्माननीय नानाजी पाटील साहेब, त्याचबरोबर सन्माननीय जगन चौधरी साहेब, आपणास विनंती आहे की आपण देखील टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हा. आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस त्या ठिकाणी उडवणार आहोत.
यस तर साहेबांचा शुभ हस्ते या ठिकाणी टॉस उडवला जातोय. पोगाव टीमचे कॅप्टन महेश वारे कॉल करत आहेत. छापा असं त्यांचं म्हणणं आहे, मात्र त्या उलट आलाय. तर पाहुण्यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावर बसून घ्या. यस टॉस के बॉस टॉस या ठिकाणी जिंकलाय टीम गोव्याचे कॅप्टनने. विजय पाटील टीमचे कॅप्टन माझ्या समवेत आहेत. टॉस के बॉस काय करणार? फिल्डिंग. क्षेत्ररक्षण करताय, याचं मुख्य कारण काय? गोलंदाजी थोडी आमची व्यवस्थित होतंय. या सत्रामध्ये आम्हाला अपेक्षा आहे का कमीत कमी धावा देऊ आम्ही टार्गेटला जाऊ. नक्कीच समोरील टीम देखील एक चांगला संघ आहे. त्या टीम समोर खेळत असताना त्या टीमला कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? नाही, खरोखर खूप चांगला संघ आहे पोगाव संघ आणि बलाढ्य असा संघ आहे. तरी सुद्धा आम्ही प्रयत्न करू 35-40 यामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. थँक्यू. तुम्हाला मॅचसाठी शुभेच्छा. त्यानंतर टीम पोगावचे कॅप्टन माझ्या समवेत आहेत. टॉस जर तुम्ही जिंकला असता तर काय केलं असतं? आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षण घेणार होतो. आता मात्र फलंदाजी करायची आहे. मात्र एक महत्वाचा प्रश्न, ॲज अ कॅप्टन चालू हंगामाचा विचार केला तर ज्या प्रकारे तुमचा संघ परफॉर्मन्स करतोय तुम्ही सॅटिस्फाईड आहात का? नक्कीच आता बघूया, समोर क्रिकेट मैदानमध्ये उतरल्यानंतर प्रत्येकाने 100% द्यायचा प्रयत्न करू आणि चांगल्यात चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. तुम्हाला देखील मॅचसाठी शुभेच्छा आहेत. यस मैदानाच्या आतमध्ये मॅच चालू आहे. सो आपण मॅचकडे वळणार आहोत. मात्र तत्पूर्वी आपण या ठिकाणी पोगाव टीमचे कॅप्टन महेश वारे यांना आपण सन्मानित करूया. नक्कीच आयोजकांच्या माध्यमातून मात्र प्रत्येक कॅप्टनला मात्र या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. महेश वारे यांना आपण सन्मानित करतोय. याआधी विजय पाटील टीम गोव्याचे कॅप्टन त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. धन्यवाद. ओव्हर टू द कॉम्बॉक्स. थँक्यू संदेश वकारे. दरम्यान चेंडू हवेमध्ये होता, कुठल्याही प्रकारे खेळाडू तेथे उपस्थित नाही. एका टप्प्याने चेंडू कलेक्ट करण्यात यश प्राप्त झालं. त्या दरम्यान 2 धावा सहज आणि सुखरूपरित्या पूर्ण केलेल्या आहेत. या षटकात जर विचार केला तर विलास बालू पाटील हा गोलंदाजी करतोय. अतिशय उत्कृष्ट अचूक टप्प्यावर गोलंदाजीचं प्रदर्शन ज्याच्या माध्यमातून आपण पाहतोय तो म्हणजे विलास बालू पाटील. आतापर्यंत फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत. मान्यवर कक्ष एंडच्या टोकाकडून गोलंदाजी करतोय राईट आर्म ओव्हर द विकेट आणि सामना करेल फलंदाज रुपेश. यावेळेस खोलवर टप्प्यात चेंडू होता, कुठल्याही प्रकारचा फुटवर्क दिसून येत नाहीये. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नाही. चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. पुन्हा एकदा विलास बालू पाटील सज्ज होतोय आपल्या गोलंदाजी मार्कवर. शेवटचा चेंडू या षटकातील. यावेळेस जागेवरून चेंडूला हवेत भिरकावून देण्याचा प्रयत्न आणि एक चांगला झेल पाहायला मिळतोय लॉंगॉन सीमारेषेकडे. काय गोलंदाजी केलेली आहे, काय गोलंदाजी विलास पाटील याच्या माध्यमातून आपण पाहतोय. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 2 महत्वाचे गडी बाद करण्यात यश प्राप्त झालं, ते म्हणजे विलास पाटील यांना. धावसंख्या 25. तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. नक्कीच आमचे तिसरे पंच थोड्याच वेळात मैदानामध्ये त्यांचा प्रवेश होणार आहे. धावसंख्या 2 षटकांची समाप्ती, 25 धावा. यस विकीप दुसरं षटक अप्रतिम या ठिकाणी फेकलं गेलंय. काही कमालीचं कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं जॉली स्पोर्ट कामतगड टीमच्या माध्यमातून. मात्र आता षटक क्रमांक 3 फेकण्यासाठी सचिन आलाय. सचिन ज्या शैलीने गोलंदाजी करतोय त्या शैलीवर नक्कीच आक्षेप आहे आणि जरूर मात्र या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. तर तिसरे पंच मात्र आमचे विक्रम नाईक सर तपासतील त्या ठिकाणावर ना की सचिन गोलंदाज जो आहे तो 90 रोटेशनने गोलंदाजी करतोय का. कारण मित्र एक वेळ होती, एक काल होती की ज्या वेळेस थ्रो गोलंदाज देखील चालायचे. मात्र आज क्रिकेट भरपूर फॉरवर्ड झालंय.
थ्रो गोलंदाजी नक्कीच कोणतंही फॉर्मॅट असो चालत नाहीये, तर ती या ठिकाणावरनं तपासली जाईल. विक्रम नाईक सर आमचे तिसरं पंच त्या ठिकाणी सज्ज झाल्यात. तिसरं षटक आणि षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी त्या ठिकाणी सज्ज झाल्यात. सचिन येतोय तिसरी षटक घेऊन. स्ट्राईकला असणार तो महेश, नॉन स्ट्राईकला असणार तो म्हणजे विजेंद्र. 25 धावा 2 षटकांच्या अंती. यावेळेस मोठा फटका, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. पंचांचा अनोखा अंदाज, येतोय षटकार. नक्कीच यावेळेस धावसंख्येला वेग प्राप्त होतोय. धावसंख्या वेगाने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 31. 67 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतोय तो म्हणजे शेळूमाता वळ हा संघ. सचिन पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस खोलवर टप्प्यात चेंडू होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कलेक्ट करण्याचा प्रयत्न आणि नक्कीच धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय विजेंद्र. नक्कीच बॅट जरी ग्राउंडेड केली असती, नक्कीच बॅट टेकवली असती तर हा फलंदाज धावचीत बाद झाला नसता. मात्र कुठल्याही प्रकारे बॅट त्यांनी जमिनीवर टेकवली नव्हती आणि गडी बाद होतोय विजेंद्र. नवीन फलंदाज येतोय शिवा. 4 बाद 31 ही धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय. सचिन पुन्हा एकदा. यावेळेस उंचावर मारलेला फटका, गॅप मध्ये चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेकडे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. त्या दरम्यान फक्त आणि फक्त एकच धाव. चांगला फटका होता मात्र चेंडू सीमारेषेलगत चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 32. 32 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. सचिन. यावेळेस चेंडू जातोय फाईन लेग रिजन मध्ये. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि नक्कीच एकच धाव. एका धावेची संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 33. 4 गडी बाद होऊन तंबूच्या आश्रयाला गेलेले आहेत. अजूनही जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. मोठ्या फटक्यांचा अवलंब करावा लागेल. पहिल्याचा सामना आपण 2 बलाढ्य संघांमध्ये पाहतोय तो म्हणजे जॉली स्पोर्ट्स कामतगर आणि शेळूमाता वळ. पहिल्या षटकामध्ये जी फलंदाजी केली होती तेच काहीसे रिपीट करावे लागेल. फुलटॉस चेंडू होता. आडव्या बॅटने खेळून काढण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये डीप मिडविकेट रिजन मध्ये गोलंदाज झेपावतोय. त्या दरम्यान फक्त आणि फक्त स्ट्राईक रोटेट होते. 1 धाव. एका धावेनिशी संघाची धावसंख्या 34. 7 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. येणारे प्रत्येक चेंडू सीमारेषे बाहेर ढकलावे लागतील फलंदाजाला. यावेळेस स्वैर मारा नक्कीच पंच आमच्याकडे वळतायत आणि वाईटचा इशारा करतायत. अवांतर धावसंख्या 35. 35. अजूनही जिंकण्यासाठी 32 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 32 धावा. अतिशय उत्कृष्ट आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय. वरालदेवी क्रीडा मंडळ 40+ ताडाली आयोजित वरालदेवी चषक 2024. यावेळेस लोअर फुलटॉस चेंडू होता. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. गोल पावतोय. त्या दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच होणार आणि 2 धावा सहज आणि सुखरूपरित्या पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर झालेली आहे ती म्हणजे 37. अजूनही 6 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. 6 चेंडू 30 धावा. यानंतर आपण सामना पाहणार आहोत. हॅलो
हॅलो. नक्कीच जॉली स्पोर्ट्स कामतगिरी या संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू, एक्स खेळाडू, माजी खेळाडू कुमार पाटील मान्यवर कक्षामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं मी वरालदेवी क्रीडा मंडळ 40+ ताडाली आयोजित वरालदेवी चषक 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम. तीन षटकांमध्ये 37 सभा झालेल्या आहेत. यास एक पारितोषिक या ठिकाणी लावलं जात आहे. सन्माननीय नगरसेवक महेश पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून पारितोषिक लावलं एका झेलसाठी. महेश मोकल, आपण जर झेल पकडताय तर कॅश प्राइज आहे तब्बल 5,000 रुपयाचा. नक्कीच फेविकॉल लावून हाताला ठेवावं लागेल, कारण 5,000 रुपये एका झेलासाठी महेश मोकल यांना लावलेले आहेत. महेशजी पाटील आपले सन्माननीय नगरसेवक यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचे कॅश प्राइज असणार आहे. आपण जर झेल पकडता, काय सुवर्ण संधी आहे बघा. सकाळी नक्कीच की मला तरी वाटतंय की क्षेत्ररक्षणामध्ये बदल करायला हवा, कारण डीप कव्हरला आहे मोकल. सहा चेंडू 30 धावा. यावेळेस खोलवर टप्प्या चेंडू होता. आडव्या बॅटने खेळून काढण्याचा प्रयत्न, मात्र बॅटची इनर एज आणि स्वतः गोलंदाज त्या चेंडूवर झेपावतो. त्या दरम्यान फक्त आणि फक्त एक धाव. आता मात्र 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावांची गरज आहे. 5च्या 5 चेंडू सीमारेषेबाहेर हवाई फायर करावे लागतील, अन्यथा या सामन्यामध्ये कुठेतरी मागे पडताना आपण पाहतोय तो म्हणजे शेळूमाता वल या संघाला. आणि जॉली स्पोर्ट्स कामतगर संघ कुठेतरी हवी होताना पाहतोय. नक्कीच या सामन्यामध्ये अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केली होती विलास पाटील याने. यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढलेले मिड विकेट आणि काव कॉर्नर रिजनच्या मधून जातोय. गॅप मध्ये चेंडू नॉन स्टॉप सीमारेषा पार, चौकार. होता, मात्र ते म्हणतात ना, देर हुई मेहरबा आते आते, तशा प्रकारे काहीसा उशीर झालेला आहे. 4 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. कुठल्या प्रकारची एक्स्ट्रा डिलिव्हरी जर झाली नाही तर या सामन्यामध्ये वरचढ चढताना आपण पाहतोय तो म्हणजे जॉली स्पोर्ट्स कामतगर या संघाला ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी असणार आहे. यावेळेस स्वैर मारा आपण पाहतोय. लेग स्टंपच्या भरपूर बाहेर पंच आमच्याकडे वळतायत, वाईटचा इशारा करतायत. आता मात्र 4 चेंडू आणि 24 धावांची गरज. 4 चेंडू आणि 4 षटकारांची आवश्यकता आहे. पहिला सामना आपण पाहतो या स्पर्धेतील. आजचा पहिला दिवस जॉली स्पोर्ट्स कामतगर आणि शेळूमाता वल या दोन बलाढ्य संघांमध्ये. यावेळेस मोठा फटका, चेंडू हवेमध्ये. तीन चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. फटकेबाजीला प्रारंभ झालाय, मात्र उशिरा झाले. मोठा फटका, क्या बात है, व्हाट अ शॉट, षटकार. चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. नक्कीच शेळूमाता वल या संघाला 2 धावांची पॅनल्टी देखील लागली होती. म्हणजेच 2 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. एक्स्ट्रा डिलिव्हरी या सामन्यामध्ये एक ट्विस्ट आणू शकते रजनीश. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज आणि यष्टीरक्षण मागे चोख भूमिका बजावतोय फलंदाज झेलबाद.
एक चेंडू आणि 14 धावांची गरज. फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक राहिली या सामन्यामध्ये असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. आणि या सामन्यामध्ये एक घट्ट पकड निर्माण करताना आपण पाहतो जॉली स्पोर्ट्स कामतघर या संघाला. कारण त्याचे कारण म्हणजे विनोद यांनी ज्या प्रकारे फलंदाजी केली होती आणि त्यानंतर गोलंदाजी करत असताना विलास पाटील आणि फक्त 2 धावा खर्च करून 2 महत्वाचे गडी प्राप्त केले होते. एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स आपण पाहतोय यावेळेस. सुरेख चेंडू आणि या इथे जॉली स्पोर्ट्स कामतघर हा संघ विजयी होतोय. अभिनंदन जॉली स्पोर्ट्स कामतघर अँड हार्ड लक शेलूमाता वर्ल्ड संघ. आजचा या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील पहिलाच सामना आपण पाहिलात जॉली स्पोर्ट्स आणि शेलूमाता वर्ल्ड या 2 संघांमध्ये. आणि त्या सामन्यामध्ये जॉली स्पोर्ट्स कामतघर या संघाने विजय प्राप्त केलेला आहे. यस महेश मोकल आपण व्यासपीठावर यायचं आहे. त्याचबरोबर मॅच फिनिश झाली आहे. मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट दॅट ज्याने या स्पर्धेतील पहिल्या 4 बॉलवर ठोकले 4 चौकार 12 बॉलचा सामना करत आपल्या टीमसाठी बनवल्या 29 धावा. नाव आहे विनोद. तर विनोद आपण मॅन ऑफ द मॅच साठी व्यासपीठावर या. यस शेलूमाता वर्ल्ड त्याचबरोबर जॉली स्पोर्ट कामतघर टीमचे कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधा. यस विनोद आपण मॅन ऑफ द मॅच साठी व्यासपीठावर यायचं आहे. तर महेश मोकल आपण देखील व्यासपीठावर या. यस प्रमोद दादा भोईर आपण व्यासपीठावर या. नरेंद्र दादा आपण देखील या. महेश भोईर आपण देखील व्यासपीठावर या. संजय दादा आपण देखील यायचं आहे. तर सन्माननीय नाना पाटील साहेब आपणास विनंती आहे की आपण मॅन ऑफ द मॅच ची आकर्षक ट्रॉफी देऊन या ठिकाणी विनोद या खेळाडूला सन्मानित करायचं आहे. आपण पाहू शकता मॅन ऑफ द मॅच ची आकर्षक ट्रॉफी. त्यानंतर सन्माननीय कुमारजी पाटील आपणास विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच गिफ्ट टॅम्पर द्यायचं आहे. यस विनोद ठरलाय मॅन ऑफ द मॅच. वेल प्लेड विनोद. पुढील मॅच साठी तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. नक्कीच यानंतर आपण सामना पाहणार होतो तो म्हणजे जय हनुमान पोगाव विरुद्ध जय हनुमान गोवे. जय हनुमान गोवे या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले नाणेफेक जिंकल्यानंतर आणि आमंत्रित केलेले ते म्हणजे पोगाव या संघाला प्रथम फलंदाजीसाठी. आणि या नंतर आजच्या स्पर्धेतील आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्यामध्ये